आणि यानंतरची बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाला नाही असा एक दिवस जात नाहीये। आधी वाल्मिक कराडच्या संबंधांमुळे आरोप झाले, मग परळीमध्ये दहशतीचं वातावरण तयार करायला खतपाणी केल्याचे आरोप झाले, मग कृषी खात्यातील वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप झाले, बीडचे पालकमंत्री असताना निधी वाटपाबाबत गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले, मग करुणा मुंडेंनी आरोप केले आणि आता तर सरकारला फसवून मुंडेंनी परस्पर शासन निर्णय काढून निधी वळवल्याचे आरोप होत आहेत। धनंजय मुंडे या आरोपांवर स्पष्टीकरण देत आहेत खरे, पण आरोपांची संख्या आणि तीव्रता पाहता धनंजय मुंडेंचा पाय दिवसागणिक चांगलाच खोलात जाताना दिसतोय। राज्यातला एखादा मंत्री निधी मिळवण्यासाठी काय काय करामती करू शकतो याचा नवा वस्तुपाठ राज्याला समजलाय आणि हा वस्तुपाठ घालून देणाऱ्या मंत्र्याचं नाव आहे धनंजय मुंडे। हो, तेच धनंजय मुंडे जे गेले 2 महिने रोज बातम्यांच्या केंद्रस्थानी आहेत। गेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना इतके कारनामे केले आहेत की आता त्याची उत्तरं देताना खुद्द मुंडेंचीच दमछाक व्हायला लागली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंवर केलेला ताजा आरोप तर अत्यंत धक्कादायक आहे। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार 23 आणि 30 सप्टेंबर 2024 ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये कृषी विभागाशी संबंधित एकही निर्णय झाला नाही। धनंजय मुंडे यांनी मात्र या बैठकीनंतर एक शासन आदेश म्हणजे GR जारी केला। या शासन आदेशावर धनंजय मुंडेंनी स्वतः सहीही केली। याच आदेशान्वये मुंडेंनी 200 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश आपल्या खात्याला दिले। पुढच्याच महिन्यात याच आदेशाच्या आधारे 500 कोटी रुपयांची मागणी केली गेली। या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडेंनी तारीख नसलेल्या एका पत्रावरही सही केल्याचा आरोप अंजली दमानिया यांचा आहे। धनंजय मुंडेंनी जर असा आदेश काढला असेल तर ती सरळ सरळ सरकारची फसवणूक असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेतात। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये। त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। अंजली दमानिया यांनी केलेले सगळे आरोप चुकीचे आहेत असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिले। धनंजय मुंडे यांच्या खुलाशानुसार 23 आणि 30 सप्टेंबरच्या बैठकीत कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता दिली होती। विनातारीख सही केलेलं पत्र हे कृषी मंत्र्यांचं टिपण आहे। टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाहीये आणि ज्याच्यासाठी टिपण आहे त्याची सही आणि सही केल्याची तारीख या टिपणावर असते। संबंधित शासन निर्णयानुसार आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार मान्यता मिळालेली खरेदी प्रक्रिया अजूनही सुरूच आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार निर्देश देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना राज्यघटनेने दिलेत। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, खोटे आहेत। त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून कारवाई करू। पण कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी जो कारभार केलाय त्याबाबत हा काही पहिला किंवा एकमेव आरोप नाहीये। या अगोदर सुद्धा धनंजय मुंडेंवर अनेक आरोप झालेत। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बोगस अर्जांच्या घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडेंवर झाले। यातले सगळ्यात जास्त बोगस अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यामधून भरले गेले। कृषी पंप खरेदीमध्ये घोटाळा केल्याचे आरोप झाले। यामध्ये बाजारभावापेक्षा चढ्या दरानं पंपांची खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम देण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी फिरवल्याचा आरोप आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी साहित्य देताना घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। अंजली दमानियांचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळले खरे, पण त्यानंतर 24 तासातच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार
यांनी हे सगळे आरोप तंतोतंत खरे असल्याचा दावा केलाय. मी केलेल्या ट्विटमध्ये 100% तथ्य आहे, कारण मंत्रिमंडळामध्ये जे ठराव मंजूर झालेले नाहीत ते मंजूर झाल्याचं भासून कृषी खात्याचा एक आदेश काढण्यात आला. हा आरोप अंजली दमानी यांनी केला होता, तो सत्य असल्याचं मलाही आढळून आलेलं आहे. परंतु ही काही पहिली गोष्ट नाही. यापूर्वीही आरोग्य खात्याचं असं ज्यावेळी टेंडर निघालं ॲम्ब्युलन्सचं त्यावेळेलाही जे मंत्रिमंडळात ठराव मंजूर झाले नाहीत ते बसून कार्यादेश काढला होता. आणि या सगळ्या गोष्टी ह्या एकूणच राज्यघटना असेल किंवा मंत्रिमंडळाचा कारभार आहे या कशा पद्धतीने चालत आहेत, राज्यघटनेप्रमाणे कशा चालत नाहीत हे दाखवणारे आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंवर सुरुवातीपासूनच आरोप करणारे सुरेश धस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पीक विमा घोटाळ्यासंदर्भात नवे आरोप केले. हा घोटाळा 180 कोटी आणि प्लस इकडचा नाही, मी तुम्हाला दाखवलेला आहे तो 180 कोटी 83 लाख आणि इकडचा याच्यातला 20-25 कोटीचा आहे. नाही 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असा जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो. हा 300 कोटी जातो. मी PDF देतो ना, मी तुम्हाला सगळ्या मीडियाला देतो. धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या 1-2 आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय खरा, पण त्यांच्यावरील आरोपांची जंत्रीच इतकी वाढत चालली आहे की आता विरोधकांनीही मुंडेंवर थेट निशाणा साधायला सुरुवात केली आहे. अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाही असा आमचा समज आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाची परवानगी नसताना GR काढून निधी वळवण्याचा कारभार जर धनंजय मुंडेंनी खरंच केला असेल तर तो फक्त मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्यांचाच नाही तर अवघ्या राज्याचा विश्वासघात ठरतो. राज्यघटनेनं मंत्र्यांसाठी नेमून दिलेली कर्तव्य आणि आखून दिलेली चौकट या सगळ्याशी ती थेट प्रतारणा ठरते. शेतकरी हा राज्यातील सगळ्यात नाडला गेलेला, पिचलेला आणि तरीही अपार कष्ट उपसत राहणारा घटक आहे. जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताटात घास वाढतो त्याच्या ताटातील त्याच्या कष्टाच्या आणि हक्काच्या घासावर डल्ला मारण्याचं पाप जर कुणी करत असेल तर त्याला या राज्याच्या मंत्रिमंडळात काय या महाराष्ट्राच्या मातीतही राहण्याचा अधिकार असायला नको. आणि म्हणूनच या आरोपांची सखोल चौकशी व्हायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.